हॅलो 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 दादा मॉनिटर फक्त दे नॉर्मल आहे. तरी पैसे लागतो सखे जवा तुला पाहतो सखे मही एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे. ऐका 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 वर्षाने झाली भेट आज तुमची आमची थेट वर्षाने झाली भेट आज तुमची आमची थेट तुमच्या जीवावर आहे या शाहिराचा थाट मग माझ्या रसिकांना हात जोडतो. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. वर्षाने झाली भेट आज तुमची आमची भेट तुमच्या जीवावर आहे या शाहिराचा थाट तुमच्या जीवावर आहे अहो या शाहिराचा थाट मग माझ्या रसिकांना हात जोडतो या माझ्या रसिकांना हात जोडतो. पण माझी अबुआची हवा काढतो याची उदारी ही सारी फेडतो आज बुआची हवा काढतो. आळवणी कशी आहे बघा बारी कशी असेल विचार करत राहा. चलो करूया सुरुवात करायची सुरुवात चलो. आणि 64 कलेचा स्वामी त्या आधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती राजे संभाजी संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माता रमाई माता जिजाई यांच्या पवित्र प्रस्तुतीचा अभिवादन करून मी शाहीर सचिन कदम मुक्काम चाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आणि माझी शाखा आई विठलाई नाच मंडळ मंगरूळ धडेवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना 2026च्या मोसमातील या मुंबई रंगमंचावरच्या पहिल्या कार्यक्रमाचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. वेळेचं बंधन आहे. थिएटरचा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला उपस्थित अनेक नामवंत मंडळी मित्रांनो या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कलावंतांना आवर्जून नामोल्लेख करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी माझे ढोलकीपट्टू दोन्ही तुमच्या सर्वांच्या परिचित आहेत. शुभम आहे, अपूर्व आहे. गेले 8 वर्ष या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला साथ करतायत. राज्य मास्टर प्रणित मोहिते दोदो आणि कीबोर्ड मास्टर सागर गायकवाड आपण अनेक वेळा ऐकतोय. तुषार रुपेशदादा शेला माझे ऑक्टोप आहेत आणि बरीचशी मंडळी उपस्थित आहेत. सन्माननीय सुशांतदादा शिंदे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. संकेतची पोरे आहेत. युवा उद्योजक महाडमधून आलेले आहेत. श्रीकांतदादा शिंदे आलेले आहेत. निलेशदादा तळोटकर तालुका अध्यक्ष आहेत. बीजेपीचे महाड वासी आहेत. या ठिकाणी उपस्थित आहेत. ॲडव्होकेट किरण मुंबईकर कुठेतरी निश्चितपणे आले असतील. दादांनी मला शब्द दिला होता मी येणार आहे बुवा. निश्चितपणे त्यांचंही नामोल्लेख करतोय. माझे गुरुवर्य अशोकदादा महादेव या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणी माझे परम मित्र माझे प्रतिस्पर्धी आहेत. माझे आमचे संतोष बुवा कोल्हापते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा. गणपतजी लांबोरे आहेत. अमोलजी दत्ते आलेले आहेत. सन्माननीय तेजदादा पड्यार आहेत. संदेशदादा चौगुले, जयदीपदादा शिंदे बक्षीस सुद्धा आलेला आहे. सत्यवंतदादा निकम, प्रदीपदादा गुरव, विनायकदादा सावंत, सुरेशजी चिबडे आमच्या मुंबई मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष, सुधाकरजी मास्कर सन्माननीय सहसचिव, दामोबुवा गोरिवले आहेत. मंगेश बुवा यादव, विनोद बुवा फटकरे, काशीनाथजी गोरिवले आलेले आहेत. या कार्यक्रमाला रमाकांतदादा हुमणे आपल्या उभयदान या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय शाहिरा शक्तीवाल्या शाहिरा तेजल पवार मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझी सर्व शिष्य मंडळी अजिंक्य असेल, अजिंक्य कदम, प्रफुल्ल कदम, दयानंद सुर्वे, अक्षय डफळे, सूरज मांडवकर आणि बरीचशी मंडळी मित्रांनो उपस्थित आहेत. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं आपण नावं सगळ्यांची घेऊ. सह्याद्री कोकण कला मंच या ठिकाणी समीर बुवा तटकर आहेत. बक्षीस आपण नंतर घेऊ. बरीच आलेले आहेत, घेऊया. कैलासवासी आकाशवाणी केंद्रावर गाजलेले शाहीर कैलासवासी शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री जयदीपदादा शिंदे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. कार्यक्रम पुढे नेऊया. बक्षीस येत राहतील मला कल्पना आहे. बक्षीस खूप आलेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करतोय म्हणायचं आहे का. शाहिरांना सुद्धा माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना मानाचा मुजरा. प्रश्न आमचा एकामेकाकडे आहे. निश्चितपणे मी मुंबई मंडळाचा शाहीर, माझे पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण लांजा मंडळाचे शाहीर आहात. वेळेचं बंधन आहे. पासाची आवश्यकता नाही. तुमचा प्रश्न माझ्याकडे तोच असेल तर आणि माझाही तुमच्याकडे आहे. वेळेचं बंधन आहे म्हणून मागत नाही. आणि साऊंडवाले दादा तुम्हालाही सुंदर आवाज आहे. शिरोदा महादेव बरीचशी मंडळी आहेत मित्रांनो. घेतो सगळ्यांची. शिरोदा महादेव तुम्हालाही मानाचा मुजरा. सर्वांना मानाचा लाईटवालं मंडप डेकोरेशनवालं इथं विकेत उभे असलेले, काळोखात असलेले, उजेडात असलेले सर्वांना ज्यांची नावं घेतले त्यांना पण आणि नाही घेतली चुकून राहिली असेल त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. पहिला कार्यक्रम कसा करतोय लक्ष असावं सर्वांचं. माय बापानो आशीर्वाद असावा. हॅलो
शुक्लांबरधरं विश्वं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। जन्मभूमी माय माझी नररत्नाची खाण आहे प्रभू परशुरामाने पावन केले असे हे पवित्र स्थान आहे तिने भरभरून आम्हा तिने हे वरदान आहे आणि या मातीत जन्मास आलो याचाच मला सार्थ अभिमान आहे। जिची ख्याती हाय अमृताहून गोडाशी जिची ख्याती हाय अहो रत्ना आपल्याकडची भाषी लाल आहे कोकणात घाटावर गेला तर काळी आहे धन धान्य म्हणून म्हणताय बघा अमृताहून गोडाशी जिची ख्याती हाय अहो रत्नाने लाल झाली ही तशी माती हाय धन्य मराठी ही माय माझी मराठी ही माय अहो मराठी ही माय माझी मराठी ही माय मराठी ही माय माझी मराठी ही माय मराठी ही माय माझी मराठी ही माय माझी मराठी ही माय मराठी ही माय माझी मराठी ही एक तुकाराम झाला ज्याच्या गुडविल्या गाथा पण तुझ्या तुकाराम करतो कायद्याच्या माथा परंतु मित्रांनो बरोबरी किंवा कंपॅरिझन करत नाही का ऐका काय म्हणतोय ते सचिन बुवा लिखत आहे अनेक जणांना शंका आहे एक तुकाराम झाला ज्याच्या गुडविल्या गाथा पण तुझ्या तुकाराम करतो कायद्याच्या माथा एक तुकाराम झाला त्याने लिहिले अभंग पण तुझ्या तुकाराम आहे संविधानाच्या संघ एक तुकाराम झाला ज्ञानाचा सागर अरे तुझ्या तुकारामाने फोडल्या भेसळीच्या खागर एक तुकाराम झाला जो बोलायचा स्पष्ट पण तुझ्या तुकाराम आहे तत्वनिष्ठ एक तुकाराम झाला जगी थो वसंत पण
पण तुझ्या तुका राम राहील आपल्या कृतीतून जिवंत, आपल्या कृतीतून जिवंत. म्हणायचं आहे का? मराठीचा वाचण्या पाया दिसले ज्ञानोबाराया, परस्परती चढवाया सज्ज तुको माराया, सज्ज तुको माराया, सज्ज तुको माराया. गाथा तरली पाण्यावरती, गाथा तरली पाण्यावरती शंका मुळी नाही, गाथा तरली पाण्यावरती शंका मुळी नाही. रक्ताने लाल झाली कशी माती हाय, रक्ताने लाल झाली कशी माती हाय. मराठी ही माय माझी, मराठी ही माय, मराठी ही माय माझी, मराठी ही माय, मराठी ही माय माझी, मराठी ही माय, मराठी ही माय माझी, मराठी ही माय. अमृताहून गोड अशी तिची ख्याती हाय, रक्ताने लाल झाली अशी माती हाय. मराठी ही माय माझी, मराठी ही माय, मराठी ही माय माझी, मराठी ही माय माझी, मराठी ही माय, 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 मराठी ही माय माझी, मराठी ही माय. अमृताहून गोड जिची ख्याती हाय, अहो रघुनाथ लाल झाली ही तशी माती हाय. मराठी ही माय माझी, मराठी ही माय. श्री गजानन महाराज गावदेवी बोल शिव अखंड सदा लाल घराण्याचा विठलाई विठलाई नाच मंडळ मंद्रून सरेवाईचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आणि आवर्जून हा कार्यक्रम ज्यांनी ठेवला आवर्जून त्याची मेहनत खूप मगापासून गेले अनेक दिवस मित्रांनो बघतोय. एकटा व्यक्ती बघतोय हा निश्चितपणे त्यांच्या जोडीनं 2-3 मंडळ आहे, पण आमचे शशीदा मांडवे ज्यांनी हे आयोजन त्यांचं हे आयोजन एकटा माणूस आहे तरी सुद्धा फार त्यांची मेहनत आहे मित्रांनो. बरीचशी बक्षीस या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहेत. आमचे संदीपदादा शेडगे आईच्या गाण्याचे कटिंग 500 रुपये आलेले आहेत त्यांच्याकडून. प्रदीप दादा गुरव माझा स्टेटस होता 2 दिवसापूर्वी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांच्या दोन्ही मुलांकडून साईशा आणि एका मुलीचं नाव आता आठवत नाही, पण त्या दोन्ही त्यांच्या कन्यांकडून 500 रुपयांचं भारदार पारितोषिक मला आलेलं आहे. त्याचप्रमाणे सह्याद्री कोकण कला मंच मुंबई निर्माते दिनेश दादा कुर्तडकर, समीर तटकरे, सुशांत निनावे, निलेश पंधेरे दादांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. रमाकांतजी हुमणे दादांच्या दोघांनी उभयतांकडून वहिनी सुद्धा आलेल्या आहेत. दादांनी मगाशी निश्चितपणे आमची भेट झाली. दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं भारदार पारितोषिक आणि सन्मान्य शाहिरा
तेजाजी पवार कुठे आहेत मॅडम? परवा तुम्हाला 200 दिलं, इकडं लगेच परत आलं 200 रुपयाचं पाचशे. तुम्हालाही म्हणा समजा. ऐका गण, ऐका गण, म्हणायचं आहे काय? शेतकरी हवालदिल झालाय, शेतकरी हवालदिल झालाय. नीटचे पेपर फुटताय, नीटचे पेपर फुटताय, खासदार फुटताय, आमदार फुटताय, आहे का ना? आमदाराला 100 कोटी, आणि सॉरी खासदाराला 100 कोटी, आमदाराला 50 कोटी, 50 खोके एकदम ओके. नगरसेवकाला 25 कोटी, लाडक्या बहिणीला 1500, आणि तुम्हा आम्हाला 500 फक्त. बस एवढीच आपली किंमत रे. अरे सुधरा रे, सुधरा रे, सुधरा. 500च आपण 500. ते लाडक्या बहिणीचं पण झाले पण 3 महिन्याचं एकदम टाकतील तेव्हा टाकतील. ऐका गण, नाही तो शेअर नाही फक्त गणाचा त्याच्यात आहे. म्हणजे दाम मी बघता तो मी आहे, मला माहिती आहे कुठं आहे तो, मी लिहिला आहे तुम्हाला बघा. आज पडेल असं वाटलं होतं आहे की नाही? थोडासा 2-2 बुंदाबांदी 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 म्हटलं आज काय गण लावायला मिळत नाही, पण नाही म्हणायचं का बघा. भक्तांच्या हाकेला तो धावणार आहे, बोल माझे बोबडे खाली तो ठेवणार आहे. चमत्कार आम्हाला गळा तो दावणार आहे. या लांबलेल्या ही पावसाला या धरणीवर अहो पडायला माझा बाप्पा लावणार आहे. काय म्हणताय का? अल्निनो वादळ आहे, यंदा 10% पाऊस होईल असं तज्ञांचं शास्त्रज्ञांचं मत आहे, तज्ञांचं मत आहे. काय होईल तो होईल, पूर तरी येईल न वळा दुष्काळ आहे का नाही? तरी सुद्धा गॅस महागलंय, तेल महागलंय, सगळ्या गोष्टी. आता युद्ध थांबलंय, आज मी बघितलं थोडंसं येणार थोडासा आराम. तरी सुद्धा आपण आपल्या पोटाला चाट देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सर्वांचे आभार. गण कसं गातो लक्षात असू द्या. काय म्हणताय का? दारा 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 ऐका, हतबल शेतकरी झाला आता, पाऊस पाण्याचा नाही पता. शेका माझे या ठिकाणी एक नाव राहून गेले, प्रभाकर दादा धोपट गावाला आहे, गावाला आहे. शुभेच्छा निश्चितपणे माझ्या पाठीशी आहेत, त्याच्या निश्चितपणे आलेल्या आहेत, सत्यवादी आहेत माझी म्हटल्यानंतर. आणि चंद्रकांत धोपट आमचे मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांचंही नाव राहून गेले, त्यांनाही मानाचा मुजरा. म्हणते काय चंद्रकांत दादा, तुमचंही लक्ष असू द्या. हवा हतबल शेतकरी झाला आता, पावसाचा नाही अजून पता. रुसलावरून रुसलावरून बघतो दुरून, पेरलेलं बियाण गेलं मरून. ऐका ना तुम्ही हो तेवढंच पैसा ऐका ना. खरी गोष्ट आहे, लोक ट्रॅक्टर लावून पाणी टाकतात आमच्याकडं, ट्रॅक्टर लावून होईल का सांगा मला? होईल का? तरी पण काय म्हणजे शेतकऱ्याची तळमळ काय तो ऐका मी काय म्हणतो. शेतकरी हतबल झाला आता, पावसाचा नाही अजून पता. रुसलावरून बघतो दुरून, पेरलेलं बियाण गेलं मरून. करावं काय सुचेना उपाय, प्रश्न या पडला मना. करावं काय सुचेना उपाय, ओ प्रश्न या पडला मना. हो आता तारा या भोळ्या जना, आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. शेतकरी हतबल झाला आता, पावसाचा नाही अजून पता. रुसलावरून बघतो दुरून, पेरलेलं बियाणं गेलं मरून. करावं काय सुचेना उपाय, प्रश्न पडला मला. करावं काय सुचेना उपाय, प्रश्न पडला मला. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. आता तारा या भोळ्या जना, धाव तुझ गौरीच्या गणा. तेव्हा कुणी हा पाऊस
गेला जून महिना येऊनात गेला जून महिनाही उन्हात गेला जून महिनाही उन्हात गेला सुका सुका हा दुष्काळ आला सुका सुका हा दुष्काळ आला रात्रीचा हो लागेल डोळा रात्रीचा हो लागेल डोळा तळमळीची वर येऊ दे नक्की व तळमळीची वर येऊ दे नक्की व सांगतो तुला वेदना तळमळीची वर येऊ दे नक्की व सांगतो तुला वेदना आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला आता तारा या भोळ्या जना दाब बाप्पा गौरी गला आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला हो शेतकरी हात बंद झाला आता पावसाचा नाही असून पतार वरून बघतो दुरून पेरलेलं बियाणं गेला मारून करावं कार्य सुचेना उपाय प्रश्न या पडला मला आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला आता तारा या भोळ्या जना दाब तुझ गौरीच्या गला आता तारा या भोळ्या जना आता तुझ गौरीच्या गला आता तारा या आई पडला मनी विचार काय खातील बायकोनी पोर कशी रंगतील गुरांनी ढोर कुठे दिसेना हिरवी चार तुझ्या कसा आणलाय पूर्ण वेळ नाही तेवढा पोहायला सुद्धा मिळाला पाहिजे दोन्ही बाऱ्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत ही माझी म्हणून मी पळपळ पळपळ करतो जास्त बोलत नाही यंदा कोयना धरण सुद्धा आटलंय आणि ही अशीच परिस्थिती राहिली ना पाणी पियाची सुद्धा मुश्किल होईल नुसता शेतकरी नाही मित्रांनो शेतकरीचं सोडणार तुमची आमची सुद्धा मुंबईत राहायची पंचायत येईल काही दिवसांनी बघाल तुम्ही माझं वाक्य लिहून ठेवा जर पाऊस हा जुलैपर्यंत गेला ना या मुंबईत कोण राहणार नाही सगळे गावाला पळतील सगळे गावाला आपले कोकणकर तर निश्चितपणे जातील बक्षीस आहे बाबांच्या गाण्याची कटिंग महाड नगरचं देणार 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 सगळंच होणार माझ्या तुऱ्याचा सजलाय साज त्यात नाचती अष्टगण इसको भी कापा आहे बाबांच्या गाण्याची कट देतो 500 रुपयांचा भारदार पारितोषिक आहे सगळं घेतो ऐका वर्षभरापूर्वी मित्रांनो पुराण खाली बसा शीट डाऊन लगेच ऐका थोडस घेतो बघा कारण मुद्दा गेला पाहिजे काही लोक म्हणते की बुवा मागचं कशाला काढायचं पण मित्रांनो माझी खंत काय माहिती का हे ऐका माझी खंत काय हे तुरेवाले बुवात ना मग नंतर दुसऱ्या काही बोलून जातो तो आम्हाला मग त्याचं उत्तर आम्हाला देता येत नाही पण यंदा ही संधी बुवांना मिळणार नाही 7-8 शो आमचे मस्त लागलेले आहेत गणपती 4-5 आहेत दसऱ्यात आहेत काही शेवटची दसऱ्यानंतरची शेवटची बारी असेल तिचंच उत्तर नाही त्यांना ते पुढच्या वर्षी देईल पण यंदा माझ्यासाठी प्लस पॉईंट असा आहे की बुवांच्या सगळ्या दुसऱ्या बारीचं उत्तर मी त्यांना पुढच्या बारीत देऊ शकतो निश्चितपणे आणि म्हणून मित्रांनो मी आवर्जून सांगतो ऐकून गावं मी म्हटलेलं आहे काय म्हणतो ऐका म्हणून म्हणतो ऐका म्यानातून उपसली ही तलवार आहे म्यानातून उपसली ही तलवार आहे म्यानातून उपसली ही तलवार आहे बघूया म्हणतो शिल्लक अजून किती धार आहे म्यानातून उपसली ही तलवार आहे बघूया शिल्लक अजून किती धार आहे सामनाचा आरपार आहे कारण वार शुक्रवार आहे सामनाचा आरपार आहे कारण वार शुक्रवार आहे आणि जर एका बाजूला शब्दांचा जादूगार आहे तर दुसऱ्या बाजूला सुरांचा शिल्पकार आहे आज होऊन जाऊ द्या ती म्हणताना बुवात अरे काय मोठे गार केले गंमत मध्ये लांबोरे खडा हिंमत मध्ये मोठा डायलॉग चाललाय चोरीचा हा इलेक्शनला चाललेला आहे संदीप बुवा आणि राजेश बुवाला सोडून कोण मोठे 2 गार केले मी मोठा म्हणत नाही त्याची नावं दोघांची जाहीर करायची त्याचा डायलॉग बंद करायचा चोरीचा डायलॉग आहे बंद करायचा लगेच सनद आपला संदीप बुवा आणि राजेश बुवा दोघं सोडून मोठे कोण तुम्ही गार केले त्या दोघांची तरी नावं सांगायची शाबास तुम्हाला दुसरं ऐका मला वाटतंय टांगाव गौरव आपली तर मला आला कसा ढेंगाव मला म्हणते दुसऱ्या आला कसा ढेंगाव असं वाटतं ढेंगाव आज घेतो शिंगाव बुवा आज तुम्हाला शिंगाव ऐका मला म्हणते
तुझ्या खानदानात कोण एमपीएससी होणार नाही. मित्रांनो माझ्या खानदानामध्ये एक डॉक्टर आहे, एक माझी बहीण डॉक्टर आहे, एक बहीण वकील आहे, एक भाऊ माझा इंजिनियर आहे, एक भाऊ माझा SP आहे, माझी बहीण आता नगरसेवक आहे विद्यमान, मी सरकारी नोकरीत आहे. आणि एमपीएससी म्हणजे आता तो विषय काढला नव्हता, मी आवर्जून तुम्हाला सांगतो, मुद्दाम ह्या विषय का गातोय तुम्हाला कळलं पाहिजे. आणि शेवटच्या त्या बारीमध्ये शायरांनी मला गाणं लावले. काय मन हे चिन्ह उदास चिन्ह, अनेक शब्द आहे मध्ये आणि हे अनेक वेळा यांच्या आजूबाजूची लोक मला विरोध करतात. काय म्हणताय का, याची नीज ते आईस धनगराच्या पदरावर. शेवटचं गाणं त्याचं उत्तर द्यायला मला मिळालं, आज मिळाली वेळ. आणलंय उत्तर, पण तुमच्या इतका मी खालच्या दर्जाचा राहील. त्या मायवलीचा काही दोष नाही, मी तिला कशाला बोलू, तिचा काही शक्ती तुझ्याशी संबंध नाही. पण बारी आज अशी होणार शाहीर, आज बारी अशी होणार की परत गेल्या वर्षीची पातळी येणार. एवढं आज तुम्हाला सांगू देतो, तुम्ही शिव्या दिलात किंवा तुम्ही माझ्या मायमाऊलीला वाईट बोलत म्हणून तुमच्या मायमाऊलीला घालून पड बोलावं, एवढा नालायक मी नाही. पण तुम्हाला जाणीव करून देणार. कशी आहे त्या का गवळण माझी गवळण आहे का. हो आता कचका लागेल बघा कसा तो. काय म्हणताय का, मुलीचा अक्कल नाही या वसुदेवाच्या साल्याला. वसुदेवा ऐका पोरांनो, बारीक ऐकत काय म्हणतोय, हे ऐका, हे पोरांनो ऐकू द्या. मुलीचा अक्कल नाही या वसुदेवाच्या साल्याला. गवळणी सांगतायत यशोदेला, मुलीचा अक्कल नाही या यशोदेच्या साल्याला. मेवण्याला परवाच्या बारीत त्यांनी मान्य केली, साला म्हणजे मेवणा. हे सचिन माऊलींचं गाणं, साला म्हणजे मेवणा, मला मान्य. ओके, मान्य. ऐका मग, मुलीचा अक्कल नाही या वसुदेवाच्या साल्याला, माराया बघतोय या नंदाच्या बाल्याला. कळलं सांगताय, मुलीचा अक्कल नाही या वसुदेवाच्या साल्याला, कंसाला मेवण्याला, माराया बघतोय या नंदाच्या बाल्याला. यशोदे सांभाळ तू तुझ्या या काल्याला, नाहीतर उचलून येईल घारी सारखा अहो या घोडीवाल्याला. आज बघा कसा येतो शाहीर, लिवा. किती लिवायचं तेवढं लिहा. दुसऱ्या बारीचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार 28 तारखेला. काळजी नसावी. काय म्हणतात, अरे भाव असूनही, सख्खा भाव असूनही बुद्धी नसली कशी साल्याची. यशोदेला सांगते गवळण, कंस तिचा सख्खा देवकीचा सख्खा भाव या वसुदेवाचा मेवणा, त्यांना बंदिवासात टाकलाय, 7 मुलं मारला नाही, 6 आणि 8वी 7वी माया 8वा कृष्ण. बरोबर. ऐका विषय किती सांगतोय कसा तो बघा. भाव असूनही बुद्धी नसली कशी साल्याची, अगं म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. भाव असूनही बुद्धी नसली कशी साल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते अगं मला तुझ्या बाल्याची. ती काय म्हणते बघा, हा काही करी कुणालाही पाठवी, वेळ आली आहे खाल्याची. ही खाल्याची वेळ आली आहे. विषय कसा आहे बघा, व सचिन गोवा म्हणून वेळ आली आहे खाल्याची, वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची. वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची, वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची, वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची. हो भाव असूनही बुद्धी नसली कशी साल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते मला तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची, वेळ आली आहे खाल्याची कधी घोगडीवाल्याची. वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची, वेळ आली आहे खाल्याची या घोगडीवाल्याची. वसुदेवानी वकिला त्या बंदिवासी
टाकले, 7 मुलांना स्वतः मारले, तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले, तरी हात नाही कापले. लेक्चर करायची गरज नाही, लेखणे काही सचिन बुवाच्या शाहीर म्हणतात ना, लिहिता येत नाही. वसुदेव आणि देवकीला त्या बंदिवासी टाकले, 7 मुलांना स्वतः मारले, तरी हात नाही कापले. तरी हात नाही कापले, तरी हात नाही कापले. अहो नरक यातना, ऐका बरोबर बारीक येत द्या, ऐकायला जाऊ द्या लोकांना. नरक यातना किती सोसल्या, शांत कधी झोपले. नरक यातना किती सोसल्या ना, शांत कधी झोपले. अहो 33 कोटी असून देव नाही कसे कोपले. नाही कसे कोपले, नाही कसे कोपले. अजून कशी ना पापाची घागरिया भरते मेल्याची, कंसाची. अजून कशी ना पापाची घागरिया भरते मेल्याची, म्हणून यशोदे चिंता वाटते माता तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे गाल्याची, वेळ आली आहे आल्याची. गवळण सांगते कधी हा येईल याला घालीसारखा उचलून घे, सांभाळ पोराला. घाल्याची वेळ आहे, वेळ आली आहे घाल्याची, वेळ आली आहे घाल्याची. एकाठी घोगडी वाल्याची, वेळ आली आहे घाल्याची, काठी घोगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची, काठी घोगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची, काठी घोगडी वाल्याची. आणि म्हणून दुसरा अंतर बघता काय करतो बघा. भविष्यवाणी सांगून गेली, ऐका, भविष्यवाणी गेली सांगून, ठरले यान भीती, माझी ठरले यान भीती. भविष्य आहे का शब्द आहे का. अहो भविष्यवाणी सांगून, भविष्यवाणी गेली सांगून, ठरले यान भीती. तेव्हापासून या कंसाची फिरली आहे नीती. फिरली आहे नीती, फिरली आहे नीती. गोकुळामध्ये कृष्ण वाढतो, अरे तू मारणार मथुरापती. महामायेनं केली गर्जना, स्वतः जाऊनी सती, स्वतः जाऊनी सती, स्वतः जाऊनी सती. 7वी माया गेली म्हणून सांगितलं तुझा काय वाढतोय गोकुळामध्ये. म्हणून म्हणतो विशेष शब्द ऐका. गोकुळामध्ये कृष्ण वाढतो, मरणार मथुरापती. तू मारणार मथुरापती. महामायेनं केली गर्जना, स्वतः जाऊनी सती, स्वतः जाऊनी सती, स्वतः जाऊनी सती. सांगतोय सर उघडलं दार, चावी नसताना टाळ्याची. कृष्ण कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत, उघडली सारी दारे अमृत. सांगतोय खरं उघडलं दार, चावी नसताना टाळ्याची. म्हणून यशोदे चिंता वाटते माता तुझ्या बाल्याची. वेळ आली आहे गाल्याची, या घोगडीवाल्याची. वेळ आली आहे गाल्याची, ती घोगडीवाल्याची. वेळ आली आहे घाल्याची, घोगडी वाल्याची. वेळ आली आहे घाल्याची, काठी घोगडी वाल्याची. ऐका वरण आणि पदाधिकारी उपस्थित वरण शीट लावून रे. जरा 2च मिनिटं घेतो फक्त. वेळ किती राहिला आयोजक, किती वेळ राहिला. संजय दादा तुमचाही आभार. संजय दादा चौघडे आहे. हा 5 मिनिटं राहिलेत ना. ऐका फक्त कसं घेतो. पदाधिकारी आहेत मुंबई मंडळाचे, काही गोष्टी गेल्या वर्षी झाल्या.
त्याने मी सांगितलं बघा हे बोललेत मला गेल्या वर्षी धनगर सुद्धा तेच बोलले आहे ना. मी तर काय गेल्या वर्षीची फारी सन्मान्य आम्ही बोलचं आयोजन आहे काढून बघा मुद्दामून काढून बघा मी बोललो असेल तेच बोलले. ते बोलल्यावर चालतंय ते बोलल्यावर गोड वाटतं आम्ही तेवढं बोलायचं मग एक्स्ट्रा हे चुकीचं आहे. पण त्यांना मला बोलण्याचा अधिकार राहत नाही कोणाला यायचे गोवा नाही बोलत नाही पण त्यांची जी काही मंडळी बोलतात मग गोवानं पण सांगा तुम्ही बंद करा मी बोलणार नाही नाहीतर मग हे विषय येत जाणार मी कुठणार नाही कुठणार तरी आणणार त्याचा काय त्याचा विषय नाही निश्चितपणे. सोलकर माऊली नाव राहून केलं चुकून प्रभाकर सोलकर गवण्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक ऐका विषय म्हणून म्हणतोय. आणि एक विषय ठरलेला आहे बघा मित्रांनो बुवा तुम्ही तुमच्या रूम मध्ये तुमच्या आता तुम्हाला दिलेल्या त्या रूम मध्ये तुम्ही खिशात पुढे ठेवा इकडं ठेवा तिकडं ठेवा कुठं ठेवा आपल्याला काय म्हणणं नाही विषय ठरलेला आहे. जर तुमचा माणूस इकडे जर पुढे ठेवायला आला तर आता पदाधिकारी मंडळी आहे इथं बसते हे तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही तिथं 50 पुढे घेऊन या माझं काही म्हणणं नाही. देवेश आणि संदेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत 500 रुपये आणि 100 रुपये प्राची शिंदे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं हे पारितोषिक आणि दिवेश दादा आहेत आणि संजय दादा चौघे आणले आहेत त्यांच्या माध्यमातून 500 रुपये हो घेणार ऍडव्होकेट किरण मुंबईकर दादा मुंबई हायकोर्ट दादा निश्चितपणे उपस्थित आहेत या कार्यक्रमाला आवर्जून 1120 रुपये 21 जरा विषय कसा घालतो बघा बरोबर म्हणून होता मुद्दाम काय म्हणतो बघा अहो पोरानो एक असतो गणप्या आणि एक असतो शिंप्या एक असतो गणप्या एक असतो शिंप्या शिंप्याचा बाप गणप्या गणप्याचा बाप मनप्या गणप्या एक दिवस मारतो शिंप्याला मग तक्रार घेऊन जातो गणप्याचा बाप तणप्या कुठे तक्रार घेऊन जातो गणप्याच्या बापाकडं आईस म्हणजे त्याला बघा या शिंप्याला मारलं परवा लय मारला त्याला दम देऊन ठेवा ताकीद करून ठेवा कसा विषय घेतोय तर बघा हा बघा एक प्रश्नपत्र घेणार मी भारी संपवतोय लगेच. पोरांची भानगड झाली गणपतीच्या आईच सांगते गणपतीच्या बापाला पोरांची भानगड झाली यानं हाणलाय शिंप्याला अहो पोरांची भानगड झाली यानं हाणलाय शिंप्याला करता कित गणप्याला द्या हो उत्तर टोनप्याला 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 पोरांची भानगड झाली ना हातपाय शिंप्याला पोरांची भानगड झाली ना हातपाय शिंप्याला करता कित गणप्याला द्या हो उत्तर टोनप्याला करता कित गणप्याला द्या हो उत्तर टोनप्याला. आणि प्रश्न म्हणून म्हणतोय भारी संपवतोय 2च मिनिटांमध्ये क्षमा करा लगेच दादा शिंदे ऍडव्होकेट सुरेश दादा शिंदे मोरगिरी कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम सुद्धा आहे गाणं सुद्धा आहे निश्चितपणे खेळ वेळ थिएटरच्या मारीला मिळत नाही 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. माझा प्रश्न आहे गेल्या अनेक शाहिरांकडे गेल्या अनेक वर्ष उत्तर देण्याचा प्रयत्न करतात मी बाजू सुद्धा सोडवल्या भगीरथ बळीराम बऱ्याचशा बाजू मी सोडवल्या गणपती वगैरे अशा खूप बाजू सोडवल्या निश्चितपणे कारण काय माहिती आहे मित्रांनो शक्तिवाला शाहीर आहे जातीवंत आहे मी मान्य केलेला आहे. माझा एक प्रश्न ज्याने फोडला ज्यावेळेस कार्यक्रमामध्ये मी स्वतःवर मान्य केलेलं आहे आणि मान्य करणारा शाहीर आहे मला योग्य उत्तर मिळालं तर निश्चितपणे देईन म्हणून प्रश्नपद यांना नवीन प्रश्नपद आहे गेल्या मागच्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये आलं थोडंसं वरती लावलं 1 नोटवर ती ओरिजिनल चाल क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा ओ क्षमा करा अजून जाऊ दे वरती ग्रंथपाल क्षमा करा 2 स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले वेळे 2 स्त्रियांच्या संयोगाने अहो एक बाळ जन्मले वेळे त्या बाळाचे नाव सांगुनी हे तुम्ही सोडवा घोडे
हा सवाल घ्या शाहिरा जबाब द्या माझा सवाल घ्या हो मजला जबाब द्या दोन स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले वेडे दोन स्त्रियांच्या संयोगाने एक बाळ जन्मले वेडे त्या बाळाचे नाव सांगून तुम्ही सोडवा कोडे हा सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या सवाल घ्या मजला जबाब द्या हा सवाल घ्या हो मजला जबाब द्या हा सवाल घ्या जबाब द्या सवाल घ्या मजला जबाब द्या सवाल घ्या सवाल घ्या मजला जबाब द्या बाकी है मेरे दोस्तों दूसरी बारे बघून मजा येईल अजून